बातमी मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीकरता खुला करण्यात आलाय। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचा हा बोगदा आज दुपारी 4 वाजल्यापासून वाहन चालकांसाठी खुला करण्यात आलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी 1 महिना लागणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची आज पाहणी केली आहे। या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला मार्ग अवघ्या 9 मिनिटात पार करता येणार आहे। याच कोस्टल रोडचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। पाहूया। कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला आणि त्यानंतर हा कोस्टल रोड मार्ग 2 जो आहे तो आता सर्वसामान्यांसाठी खुला झालेला आहे। आपण आता या कोस्टल रोडने प्रवास करणार आहोत। जवळपास 4:23 आपण आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे। अवघ्या 9 मिनिटात जे आहे त्या या कोस्टल रोडने आपला प्रवास होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी कोस्टल रोडचं काम पूर्ण झालेलं आहे। जवळपास 90% काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलं आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कोस्टल रोड जो आहे तो आता सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे जर मरीन ड्राईव्ह वरून वरळीला जायचं असेल तर या कोस्टल रोडचा प्रवास आपल्याला करता येणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे। कोस्टल रोडच्या प्रत्येक भिंतीवर अशा पद्धतीचे टेलिफोन बूथ जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। इमर्जन्सी एखादी घटना घडल्यास या ठिकाणी टेलिफोन बूथ मार्फत फोन लावता येणार आहे। त्यामुळे कुठेतरी हा कोस्टल रोड उभारताना एक मोठी खबरदारी देखील इथे घेताना आपल्याला पाहायला मिळते। आपण हा संपूर्ण आता प्रवास करतोय। मरीन ड्राईव्ह पासून हा प्रवास आपला सुरू झालेला आहे। नेमके किती मिनिटं आपल्याला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणार हे देखील आपण बघणार आहोत। मात्र आपण पाहिलं असेल तर महायुतीच्या काळात ड्रीम प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीसांचा हा कोस्टल रोड होता। त्यानंतर राज्यात सत्ता समीकरण अनेक बदलली आणि त्यानंतर पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर कोस्टल रोड सुरू करण्यात आलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कोस्टल रोड सुरू होतोय त्यामुळे या कोस्टल रोडला विशेष महत्त्व आहे। आपण जर पाहिलं असेल तर या कोस्टल रोडमध्ये दक्षिण उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी 2 किलोमीटर लांबीचे 2 स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आलेले आहेत। या प्रकल्पात बोगद्यात 6 व इतर ठिकाणी 8 मार्गिका आहेत। सुमारे 4 मजली इमारती इतकी उंची आणि 12.19 मीटर व्यास, 8 मीटर लांबी व तब्बल 28 टन वजनाच्या TBM संयंत्राचा उपयोग करण्यात या कोस्टल रोडसाठी आलेला आहे। आणि विशेष म्हणजे या बोगद्यांना तब्बल 375 मिमी जोडीचे कॉन्क्रीटचे अस्तर करण्यात आलेले आहे। त्याचसोबत अग्निप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्याधुनिक फायर ब्रोड देखील इथे लावण्यात आलेले आहेत। तसेच बोगद्यामध्ये अत्याधुनिक सकोड ही वायुजनक सिस्टीम आहे। याचबरोबर आपत्कालीन योजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारी एकंदर 11 छेद बोगदे देखील देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या कोस्टल रोडचं विशेष वैशिष्ट्य आहे आणि मुंबईकरांचा हा प्रवास जो आहे तो या कोस्टल रोडने सुखकर होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी देखील आज या कोस्टल रोडची पाहणी केली। मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांकडून आणि या इथल्या ठेकेदारांकडून माहिती घेतली कशा पद्धतीने याचं काम झालेलं आहे। कारण आपण जर पाहिलं असाल तर कोस्टल रोडची पहिली मार्गिका सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी त्या कोस्टल रोडच्या भिंतीला छेद पडले होते। त्याचमुळे या कोस्टल रोडची पाहणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून केली गेली आणि हा संपूर्ण आता जर बघितला असाल तर 4 वाजल्यापासून हा कोस्टल रोड जो आहे तो सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे आणि आपण आता याच कोस्टल रोडमधून प्रवास करतोय। जवळपास 4:21 आपण या कोस्टल रोडमधून प्रवास करायला सुरुवात केली होती आणि आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी 4 व्हीलर वाहनं मग ते टॅक्सी असेल किंवा इतर 4 व्हीलर वाहनं जी आहेत ती आता ये जा करायला सुरुवात झालेली आहे। विशेषतः या भागातून जर आपल्याला प्रवास करायचा असेल वरळीला तर याआधी किमान 1 ते 1.5 तास म्हणजे संध्याकाळची वेळ असेल तर ट्रॅफिकमध्ये 1 ते 1.5 तास लागत असायचं। मात्र आता 9 मिनिटात आपल्याला हा प्रवास सुखकर होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांची एकतर वेळेची बचत देखील होणार आहे आणि मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे। त्यामुळे या कोस्टल रोडला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर आपण हा प्रवास जो आहे तो सुरू केला होता आणि आपण आता वरळीच्या दिशेने चाललोय आणि हा कोस्टल रोडचा प्रवास आता सुरू झालेला आहे। आज मुख्यमंत्र्यांनी याच ठिकाणी खरं तर पाहणी केली, उद्घाटन केलं
आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया साधली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर आणि उद्घाटनानंतर आता खऱ्या अर्थानं हा कोस्टल रोड जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर आता 4:28 म्हणजे जवळपास 7 मिनिटाचा हा प्रवास जो आहे तो आपला झालेला आहे आणि या ठिकाणी आपण इथे पोहोचलेलो आहोत। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।